नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मला अनेक प्रश्नांची उकल खरं तर करून घ्यायची आहे. मी श्री मनोज जरांगे पाटील यांच्याशी अनेक वेळेला बोलतो आणि त्यांच्याही जवळच्या माणसाशी बोलत असतो. इम्तियाज जलील यांच्याशी पण काही वेळेला आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करतो. हे जे MDM हे जे नवं कॅल्क्युलेशन्स श्री मनोज जरांगे पाटील यांनी आणलं आहे, तर त्याच्यामध्ये एक घटक आहे तो ऑब्व्हियसली मुस्लिम समुदायाचा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं होतं की मुस्लिम समुदायानं महायुतीच्या विरोधामध्ये एकत्रित येत मतदान केलं. आता ह्या वेळेला जेव्हा मराठा, मुस्लिम आणि दलित त्यातलाही बौद्ध हा वर्ग जर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर गेला तर चित्र खूप बदललेलं असेल महाराष्ट्रातलं. आणि म्हणून सज्जाद नोमानी साहेब जे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे मेंबर आहेत, मोठं प्रश्न आहे, तर ते इतके इन्फ्लुएन्शियल आहेत का की मुस्लिम समुदायामध्ये त्यांचा इतका मोठा से आहे का? कारण आमची एडिटोरियल मिटिंगमध्ये जेव्हा आमची चर्चा झाली तर आम्हाला असा प्रश्न पडला होता की खरंच मुस्लिम समुदायामध्ये नोमानी साहेबाचं एवढं प्रस्थ आहे का की त्यांनी सांगितलं तर मस्जिदीमधनं खरंच सांगितलं जाईल का, आणि ते सांगितलं गेलं तरी ते ऐकलं जाईल का? मग मला तुमच्याकडनं ते समजून घ्यायचं की नोमानी साहेबांचा किती प्रभाव आहे मुस्लिम आधी तर तुमचं नाव सांगा जरा. माझं नाव सुभान रसूल खा पठाण, नवगाव तालुका पैठणचं राहणार आहे मी. तुम्ही जे प्रश्न केले की सज्जाद नोमानीचं एवढं तुम्ही ऐकणार का मुस्लिम, जास्त मला मराठी येत नाही, जसं तुम्हाला जमेल तसं बोला. तर तुम्हाला सांगू इच्छितो की मौलाना सज्जाद नोमानीने फक्त एक लहानसा फोन केला, या इशारेमध्ये सांगितलं की आपल्याला असं करायचं देशात. या जे लोकसभा इलेक्शन निवडणूक झाली त्यावेळेस मी त्यांनी सांगितलं, आणि त्यांचं टार्गेटही होतं का भाजपाच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं. कारण हे जे मस्जिद मंदिर मुस्लिम हिंदू मुस्लिमचं जे होतं त्याच्या विरोधात मतदान करायचं. तर आम्ही ऐकलं नाही, तो मोदीचा नारा होता 400 पार, आणि ते सज्जाद नोमानीने मुस्लिम लोकाला मुस्लिम वर्गाला सांगितलं. त्याच्यामुळं ते 240वर येऊन उभा राहिले, थांबले. आणि आत्ता पण आम्हाला असं वाटू राहिलं, आता ते मनोज जरांगे साहेबाला भेटले, त्यांची मिटिंग झाली, आत्तापर्यंत काही आदेश आले नाही. नोमानी साहेबने सांगितलं का आपल्याला महाविकास आघाडीला साथ द्यायची आणि त्यांना निवडून आणायचं, आम्ही ती करणार. एखाद्या वेळेस ते अगर हे सांगितलं त्यांनी का आपण MMD जे पार्टी आहे त्याला निवडून आणायचं, मग ती कोणी उभा करू. त्यांनी मराठा उभा केलं, दलित उभा केलं, मुस्लिम उभा केलं, आम्ही त्यांचं ऐकणार आणि त्याला मतदान करणार. आमचे वडील, आमच्या घरातले जे लोक आहेत ते बी उभा राहिले. नोमानी साहेबांनी सांगितलं असं करा, आणि मनोज जरांगे दादानी जे सांगितलं ते त्यांचं बी आम्ही ऐकणार आहे आणि मतदान. हां, कारण नोमानी साहेबांनी सांगितलं ना, तो नोमानी साहेब काय जरांगे पाटील काय, आम्ही जरांगे पाटील सांगितलं की भाई मुस्लिम लोक या इकडं कुठं या आणि मोटरसायकल घेऊन या, सभाला यांना मतदान करा. कारण नोमानी साहेब आणि जरांगे पाटील एक आहे, आम्ही दोघे आमच्या विचारात आम्ही दोघाला मानतो, कारण त्यांनी दोघांचे बोलणं झालेलं आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे. तुमचा चांगला अभ्यास वाटला मला, कारण ही निजामाची राजवट आहे, तुम्हालाही माहीत आहे, आणि इथं पारंपरिक हिंदू मुसलमान झालेलं आहे, बरोबर. नंतर तुम्ही ज्या शेजारच्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यात पण हां हो ना, आणि शेजारच्या जिल्ह्यामध्ये पण दंगलीचा इतिहास आहे, म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद, आत्ताचा समाज. अशी काय गोष्ट आहे नोमानी साहेबाची की ज्याचा प्रभाव तुम्हाला जाणवतो? तुम्ही त्यांच्या वडिलाचाही काहीतरी संदर्भ मग सांगत होता. नोमानी म्हणजे आजचे नाही, समाज सुधारक आहे नोमानी साहेब. आणि त्यांचे वंशवळीपासून म्हणजे त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे असे, म्हणजे त्यांचे वडील स्वतंत्र सेनानी होते, मौलाना मंजूर नोमानी काय. तर ह्या लोकांनी जे समाज सुधारण्यासाठी काम केलेलं आहे. आज जी देशाची परिस्थिती आहे का, आता हे महाराष्ट्रच घ्या, महाराष्ट्र आणि मराठवाडा, हां, शेतकरी आत्महत्या करतो, हां, बेरोजगारी आहे, सुशिक्षित बेकारी आहे, म्हणजे काही सुविधा नाही, म्हणजे सगळं ह्याचं. आणि ह्या गोष्टीकडून लोकांचे जे मन आहे, लोकांचे विचार आहे, लोकांचे जे म्हणजे त्यांना डायव्हर्ट करायचं दुसरीकडं, काय मस्जिद मंदिर जात पात हे, म्हणजे ह्या गोष्टीमध्ये लोकाला उलझून ठेवायचं. आणि हे जे मूळ मुद्दे, मूळ सुविधा, मूळ याच्यावर गोष्टी नाही करायचे. आणि हे असे मुद्दे आणून लोकाला जात पात याच्यावरून आणून हे करायचं. त्यासाठी मौलाना सज्जाद नोमानी जे ते म्हणतात भाई आपले आंबेडकर,
शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराला धरून संविधान आहे. संविधान जे आपल्याला संविधानाचे म्हणजे चौकटीत राहून काम करायचं आहे. काय हे पण सगळा मुसलमान समुदाय त्यांचा ऐकेल 100% का बरं? 101% एवढा इन्फ्लुएन्स का? इव्हन म्हणजे ते समाजासाठीच काम करतात ना पहिल्यापासून ते समाजासाठीच काम करतात. म्हणजे काय त्यांची प्रवचनं वगैरे होतात? हा प्रवचनं वगैरे होतात, त्याची प्रवचनं वगैरे होतात. ते म्हणजे प्रत्येक याच्यातून आजपासून नाही, ते म्हणजे त्यांचं खानदानीच हे तर आहे. तुम्ही ऐकले का त्यांचं काही? नाही यार, ठीक आहे ना, ऐकलं, तुम्ही ऐकलं नाही? ऐकलं. एवढा का प्रभाव आहे हा माझा प्रश्न आहे. क्या आता तुमच्या अरे बोल जे आहे ते सांगा ना मला. ते सांगतील ते तुम्हाला सगळ्यात शेवटी मी विचारणार आहे, त्याचं कारण आहे. हा हे जरा मी तुम्हाला काय विचारतो ते अच्छी आदमी आहे बोलणं भाई, दीनदार आदमी आहे. माझा खूप साधा प्रश्न आहे तुम्हाला की सज्जद नोमानीने जर उद्या तुम्हाला सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला मतदान करा तर करणार ना ऐकणार त्यांचं. का? हाच तर माझा प्रश्न आहे. ते आमचे धर्मगुरू आहे ना, त्यांच्यामुळे त्यांचं ऐकणार आहे आम्ही. ते जे म्हणते तेच मतदान करणार. तिथं मग असं काय सांगतो तुम्ही? त्यांच्या कुठल्या प्रवचनमध्ये ऐकलं का? ऐकलं ना, काय सांगतात ते? ते आमच्या बारेच सांगतात ना लोकांचे. काय करतो? व्यवसाय काय तुमचा? शेती किती एकर शेती आहे तुम्हाला? 4-5 एकर आहे. हं? 4-5. Right. नाव काय तुमचं? आजम पठाण. शेती हाच व्यवसाय? हां, ठीक. तर तुमचा काय व्यवसाय? हे घ्या जरा. तुम्ही शेती का? किती शेती आहे तुम्हाला? 7-8 एकर आहे. बरं बरं, नाही ठीक आहे. नाही मलाच पुढे घेऊ द्या. नाही, माझा साधा प्रश्न आहे की उद्या एखाद्या मस्जिदीत तुम्ही गेलात, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगळे मुद्दे असतात, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांनी सांगितलं तर तुम्ही करणार म्हणता? त्यांचं म्हणणं कसं आहे, देशातून जातीवाद संपवायचा त्यांना, हिंदू मुस्लिम हे संपवायचं त्यांना. मुसलमानांना थोडी तकलीफ होऊ राहिली देशामध्ये, त्याच्यामुळं त्यांनी हे उठाव केलेला आहे. देशात मुस्लिमांना त्रास द्यायचं काम चाललेलं आहे, त्याच्यामुळं त्यांनी हे लावून धरलेले. ते त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही. ते आता त्याच्यामुळे येऊ राहिले का समाजाला तकलीफ त्रास होऊ राहिला. आणि लोकसभेत त्यांनी काय आवाहन केलं होतं? काही नाही, ते म्हणले तर आपल्या जे आपल्याला त्रास देत त्यांना मतदान नाही करायचं. ते तुम्ही स्वतः ऐकलं होतं लोकसभेत? हां हां कुठे मस्जिदीत नाही ऐकलं होतं? नाही, ते संदेश दिला त्यांनी असं सोशल मीडियावर. ओके. आणि तो तुमच्याकडे व्हॉट्सअपवरती आला हां आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवून मग मतदान केलं होतं. आणि आता ते जर असं म्हणाले की मनोज जरांगे यांच्याबरोबरच जा, तर आता ते काही सगळ्याच्या जागेवर हे नाही होणार ना. काही जागा आहे जिथं ते वाटून असं चाललेलं आहे त्यांचं का बाबा आपण आले का मिळून हे करून घेऊ. म्हणजे मुस्लिमांना काही जागा, काही मराठ्यांना काय असं असंच तुम्ही ऐकले का त्यांची प्रवचनं? ऐकले ना. तुम्ही ऐकले? काय सांगतात? काय ते हे हिंदू मुस्लिमसाठी ते आता का दुसरं काही नाही. त्रास जे समाजाला त्रास होऊ राहिला तेच त्यांनी हे केलेलं आहे. राईट. मी ऐकली त्यांची काही भाषणं, त्याच्यामध्ये मुस्लिम रिप्रेझेंटेशन वाढवण्याच्या दृष्टीनं काही गोष्टी ते बोलतात. म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांनी मुस्लिम समुदायाच्या मंडळींना उमेदवाऱ्या द्याव्या असं त्यांचं म्हणणं असतं. आणि मग त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची तुलना तर शाहू फुले आंबेडकरांच्या बरोबर केली. राष्ट्रीय पातळीवरती एक वेगळ्या पद्धतीची मांडणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणतात. आणि त्या मांडणीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना एक राष्ट्रीय स्तरावरती प्रोजेक्ट करता येईल का याची पण चर्चा सुरू आहे असं म्हणतात. मला खरं तर तुम्ही महाविकास आघाडीचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असल्यामुळं हा फटका तर तुम्हालाही बसणार आहे ना? 100%. त्या अगोदर मी डॉक्टर गुलदाद पठाण, पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष. तुम्ही जे अगोदरचा मौलाना सज्जाद नोमानी साहेबाचा जे प्रश्न केला, तर त्यांच्या बाबतीत थोडं सांगायचं म्हणल्यावर मुंबईपासून एक नेरळ म्हणून एक ठिकाण आहे, त्यांचं तिथं एक मोठं असं विद्यापीठ आहे साहेब. म्हणजे एक मुस्लिम समाजाच्या मुलासाठी आलिम, हाफिज आणि त्याच्याबरोबर ते शैक्षणिक काम करतात. 10 ते 15 हजार मुलांना ते शिक्षण देतात आणि पूर्णतः मोफत देतात ते शिक्षण. आणि त्यांचं आमचे जे कुराणच्या नंतरचे जे पुस्तकं आहेत ते वहाबी आहे, वहाबी पद्धतीचे शिक्षण आहे का वेगळं? नाही आपलं इस्लामी पद्धतीने हे आहे आमचं तबलीगचं म्हणा किंवा कुराणचं याचं ते शिक्षण देतात. तिथं 8 ते 10 हजार मुलं अगदी म्हणजे वृद्धाश्रम ते आपले ते आश्रम असतात त्या अशा मुलांना मदरसा आहे त्यांची खानका म्हणते त्याला. त्या ठिकाणी ते मुलं ते ठेवतात, तिथं त्यांना शिकवतात. आणि ते आमच्या हदीस म्हणून असतं. त्याच्यानंतर बुखारी शरीफ म्हणून हा एक मोठा आमचा विषय आहे त्याच्यातला, कुराणच्या नंतरचा हदीसमधला. तर ते स्वतः ते लिखाण करतात आणि त्याचं ते आम्ही पूर्ण समाज, मुस्लिम समाज इथंच नाही, भारतात नाही, परदेशातसुद्धा त्याचं ते आम्ही अवलोकन करतो. आता राहिला दुसरा प्रश्न महाविकास आघाडीचा, तर जर मौलाना सज्जाद नोमानींनी मुस्लिम समाजाला आदेश दिला तर ते पूर्ण म्हणजे फॉलो करणारच. एकदा एक सोशल मीडियाद्वारे किंवा मस्जिद आजपर्यंत त्यांनी असं काही आदेश दिलेला नव्हता कधी.
आणि त्याचा फटका नक्कीच ज्या ठिकाणी उमेदवार चांगले असतील, स्ट्रॉंग असतील, त्या ठिकाणी महाविकास आघाडीला त्यांनी दिलेला, जरांगे पाटलांनी दिलेला म्हणा किंवा मग मौलाना सज्जाद नोमानीनं दिलेला उमेदवार जर स्ट्रॉंग असला तर आम्हाला सुद्धा त्याचं म्हणजे त्याचा परिणाम भोगावा लागतील थोडेफार. हां, 100% भोगावा लागतील. लोकसभेला त्यांनी जो मेसेज दिला होता तो कसा मेसेज दिला होता? नाही, फक्त सोशल मीडियाद्वारे दिला होता मेसेज आणि बाकी असं मस्जिदमध्ये कुठं एलान नाही केलं का याला करा त्याला केला. आमचे प्रमुख जे मौलाना असतात जिल्ह्यातले, आमचे 2-3 संघटना आहे, जमियत उलमा हिंद, जमियत उलमा, असे ते काय आमचे जे राज्याध्यक्ष आहे महाराष्ट्राचे वगैरे, त्यांना एक सांगितलं त्यांना का असं असं आपल्याला करायचं आहे, एक मेसेज दिला सोशल मीडियाद्वारे, तर 100% मतदान होणार साहेब. आणि ते जे प्रवचन देतात ते काय सांगतात? नाही, ते फक्त कुराण हदीसमधलं हे शब्द तिथं कधीच येणार नाही राजकारणातले किंवा पक्षाचे किंवा पार्टीचे. मौलाना सज्जाद नौमानीच्या तोंडून हे शब्द मस्जिदमध्ये कधीच येणार नाही साहेब. आणि मी स्वतः ते 10 वेळा ऐकलं, त्यांच्या नेरळच्या शाळेमध्ये तिथं गेलो मी, पण हा विषय तिथं म्हणजे राजकारणाचा किंवा तो नसतोय. आता या कालच्या बारीने बी त्यांनी पवारसाहेबाला एक 25 मतदारसंघाची तिघांना बी महाविकास आघाडीची एक लिस्ट पाठवली 2-3 महिन्यापूर्वी. काही असं असे आमचे 25 उमेदवार व जिथं ज्या ठिकाणी मुस्लिम समाज एवढं टक्केवारीमध्ये आहे. हा, त्यांनी हां ऐकलं, ते मागितलंच. हां, आमच्या राष्ट्रवादीकडनं मुस्लिम समाजाने जास्त ठिकाणी मागणी केली नाही, म्हणजे विशेष म्हणजे मागणी जास्त न आल्यामुळं ते देण्यात नाही आला. तर महबूब शेख यांना देणं, प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांचं पक्षासाठी योगदान हे काम आहे. आता तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो. आजही मुस्लिम समुदायावरती धर्मगुरूंचा किंवा नोमानी साहेबाच्या सारख्या व्यक्तींचा खूप प्रभाव आहे. हा एक प्रकारचा धर्मावर अजूनही विश्वास, पूर्ण विश्वास असल्यामुळे त्याच्यात राजकीय निर्णय घेतो असा समाज आहे असं म्हटलं तर मग चुकीचं नाही आहे? नाही, आहे ना. आजपर्यंत आहे ना, गेल्या 50 वर्षात साहेब कधी झालं नाही. मुस्लिम धर्मगुरूंनी आमच्या आजपर्यंत कोणत्याही राजकारणात हस्तक्षेप केलेला नव्हता आणि असे कुठले आदेश किंवा राजकीय विषय मस्जिदमध्ये त्यांच्या तोंडून कधी ऐकले बी नव्हते. आपण बी आता बदल झाला. हा, हे याच्या देशातली हिजूमची परिस्थिती जी बदलली त्याच्यामुळं ते त्रास व्हायला लागला, म्हणून त्यांनी हा क्षेत्र म्हणजे ह्या क्षेत्रात ते भाषा ते बोलू राहिलेत. नाही याच्या अगोदर कधीच झालं नाही. कधीच कोणी मस्जिदमध्ये किंवा कोणत्या धर्मगुरूंनी राजकारणात कोणाला आदेश दिले नाही. आम्ही आमच्या पद्धतीने मतदान आजपर्यंत करत आलो, परंतु या देशातली जी परिस्थिती बदलली त्यामुळे त्यांना इंटरेस्ट घ्यावा लागतं. आता त्यांच्या मौलाना सज्जाद नौमानीच्या जागेवर अजून भरपूर धर्मगुरू आहेत, आज बी त्यांचा कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप नाही, फक्त मौलाना सोडले. तर आता या कालच्या नोमानी साहेब सोडून अजून कोणी असं सांगतंय का अशा पद्धतीने? नाही, आजपर्यंत नाही साहेब. आमचे आता जमियत उलमा म्हणून एक मोठी संघटना आहे, त्याचे आपले जमियत उलेमा हिंद. हां, नाही, जमियत उलमा हिंद वेगळी आणि जमियत उलमा आपली मुस्लिम हां ती वेगळं. हां, परंतु त्यांनी बी आजपर्यंत सांगितलं, आपल्या माजलगावचे त्याचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्या जमियत उलमाचे, पण आजपर्यंत त्यांनीसुद्धा फक्त मतदान करा, 100% करा, बूथवर जा मुस्लिम समाजाचं, त्यांनी आजपर्यंत जमियत उलमानी एवढंच संदेश दिलेला है. ठीक, मैं आपको, चूँकि आपको मराठी का थोड़ा दिक्कत आ रहा है इसलिए मैं हिंदी में पूछता हूँ, हिंदी में भी शायद हम लोग इसे चलाएंगे. सवाल ये है कि अगर नोमानी साहब कहते हैं और सब मुस्लिम समुदाय उनका सुनता है तो बात तो वही होगी जैसे ये वोट जिहाद वाली बात करते हैं ना, वो बीजेपी वाले अब कह रहे हैं कि देखिए 8 कॉन्स्टिट्यूंसी जैसे ही महाराष्ट्र में, और उदाहरण दिया जाता है दुलिया का, 5 में तो आप आगे हो, जैसे ही मालेगांव आता है आप पीछे चले जाते हो. तो वही बात होगी ना, फिर मुसलमानों के ऊपर ये एक लगाया जाएगा, फिर से आरोप लगाया जाएगा कि नोमानी साहब जैसे लोग हैं उसकी वजह से मुस्लिम समाज जो है कर्मठ बना हुआ है अभी भी. नहीं, नोमानी साहब जो है तो सिर्फ यानी कहने का मतलब मुसलमानों को बोल रहे कि इसको मतदान करो उसको मतदान नहीं. अब जैसे मैंने इससे पहले आपकी चर्चा सुना और मैं आपको सुनता रहता हूँ, नोमानी साहब ने स्पष्ट मस्जिद के मिंबर पर या कहीं ऐलान कर ये नहीं बोला कि भाई मुसलमान इसके खिलाफ मतदान करें, मुसलमान इसके खिलाफ करें, ऐसा नहीं बोले. बल्कि जो दंगाई पार्टी है, जो हिंदू मुस्लिम करने वाली पार्टी है, जिन्होंने देश का माहौल ख़राब किया, जिन्होंने देश को जो है तो गरीबी में लाया, जो हिंदू मुस्लिम करती उसके खिलाफ अगर कांग्रेस करती है तो कांग्रेस के खिलाफ भी मौलाना का यही है. अगर भाजपा करती है तो भाजपा के खिलाफ भी मौलाना सज्जाद नोमानी का वही उनका बयान है जो आज है. और मौलाना सज्जाद नोमानी को आखिरी मजबूरी क्यों आई कि वो इतने दूर से सफ़र करके मनोज जरांगे पाटिल के पास आए और वो दोनों के आपस में बात हुई. हालांकि मौलाना सज्जाद नोमानी इससे पहले आपको कहीं नहीं मिलेंगे, कोई पहली बार गए, पहली बार वो चल कर आया. हालांकि उनका मनोज जरांगे पाटिल नेरल गए और उनका इतना बड़ा काम है मौलाना सज्जाद नोमानी का. उनका सिर्फ मंशा ये है कि मुसलमान अगर एकजुट बताएंगे
अब आप ये भी सवाल कर सकते हैं कि भाई मुसलमान की पार्टी इमाम है, इमाम का क्यों साथ नहीं दे रही तो मैं कह रहा है, इमाम का क्यों साथ नहीं दे रही, फिर जरंगे पाटिल का क्यों साथ दे रही है? नहीं, वो इसलिए नहीं दे रहे क्योंकि वो अब वो नैरेटिव सेट हुआ है। एमआईएम जो है भाजपा की बी टीम है, हाँ, वही है ना। भाजपा के नहीं, भाजपा की बी टीम कैसे बताएंगे? अगर भाजपा की बी टीम होती तो वो 288 खड़े करती एमआईएम भी, अगर बी टीम होती तो एमआईएम ने कितनी सीटें खड़ी की और लोकसभा को कितनी सीटें खड़ी की? अगर बी टीम होती तो हर जगह खड़ी करती। तो फिर आपका क्या कहना है? मतलब तो नहीं, मौलाना सज्जाद नोमानी, उनका बोलने का मतलब मुसलमान एक तरफ जाओ नहीं, मुसलमान और हिंदू और पूरे समाज को उन्होंने एक संदेश दिया कि जो किसानों के खिलाफ है, जो हिंदू मुस्लिम कराना चाहती है, जो मस्जिद मदरसा मस्जिद मंदिर में आपस में लड़वाना चाहती है, उनके खिलाफ मतदान करना है, चाहे फिर कोई भी पार्टी हो। मौलाना के बयानात और मौलाना के प्रवचन मैंने खुद सामने बैठकर सुना। तो क्या बताते हैं वो प्रवचन ये बताते हैं कि भाई हिंदू मुस्लिम हमारे में नहीं, वो तो ये कहते हैं कि राम और श्री कृष्ण ये भी एक ज़माने के बुजुर्ग आदमी, ये भी उनका भी सम्मान करना चाहिए, अपने धर्म का आदर करते हुए उनको भी मानना चाहिए। हमने कभी भी जो है तो श्री राम के खिलाफ बोला नहीं और रामकृष्ण के खिलाफ बोला नहीं, आपके कोई यानी हिंदू धर्म के कोई मुस्लिम नेता ने नहीं बोला। और मौलाना सज्जाद नोमानी मुस्लिम परिसला के बोर्ड के सदस्य है बाकायदा। मैं आखिरी सवाल वही पूछता हूँ, अगर नोमानी साहब बोलते हैं तो हर मुसलमान जो है, जो कॉन्स्टिट्यूंसी ज़्यादा आपको लगती कि इफेक्टिव है, वहाँ पे मनोज जरांगी पाटिल के कैंडिडेट? मुझे ऐसा लगता, मेरा जाती है, उन्होंने सिर्फ 25 सीटें मांगे और 25 सीटें ऐसी मांगे, सिर्फ नाम बताए, और शरद पवार साहब और जो महा विकास आघाड़ी है, राहुल गांधी है, उद्धव जी ठाकरे है, इनको 25 सीटें बताए थे कि हम मुस्लिम आ सकती, जैसे बाइकल्ला बताए, वह बताए कि 42% मुस्लिम है, धुलिया है, मालेगांव है, बांद्रा वेस्ट है, औरंगाबाद है, ऐसे बताए उन्होंने। और ये नहीं बोले कि यहाँ से इसको खड़े करना है, हालांकि अगर वो मुस्लिम ही को खड़े करना चाहते तो 100 भी मांग सकते, सिर्फ 25, और उन्होंने बोले खड़े कर दो। तो ठीक है, वो महाविकास आघाडी ने सुना नहीं आपका? सुना नहीं, इसलिए वो मनोज जरांगे पाटील तरफ आए। चलिए, अच्छी बात. किती बारीक तपशील इतक्या छोट्याशा आपल्या चर्चेतनं पण कळाले तुम्हाला. आपला प्रयत्न काय की एक तर नो फिल्टर आणि नो एडिटिंग आहे, त्यामुळे आम्ही कसलाच पार्ट एडिट करत नाही. काही वेळेला लोक शिव्या पण देतात, तसंच ते ऑन एअर जातं. कारण त्याचं कारण आहे की लोकांची जनभावना ही त्यांच्या स्वतःच्या भाषेतनं, आता हे मौलाना साहेबांनी किती, मौलानाच आहे का तुम्ही? मौलाना साहेबांनी किती व्यवस्थित आपल्याला समजावून सांगितलं. हे जे असे पदर आहेत ना, हे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुद्धा पुढच्या 15 दिवसात महाराष्ट्राला समजून घ्यावे लागणार आहेत, कारण फार किचकट निवडणूक आहे. त्यामुळे हे प्रत्येक विश्लेषण तुम्ही ऐकत राहा. आमचं जे चॅनल आहे सबस्क्राईब करा आणि काही सूचना असतील तर त्याही करा. कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. गावाचं नाव काय आहे? मांजरापाटा, बीड.